न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये पुन्हा एकदा स्वागत। बातमी आपण बघणार आहोत पुण्यातून। पुण्यामध्ये नोकरीचं आमिष देऊन 44 जणांची 5 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर येतोय। ही फसवणूक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा रामचंद्र दराडे आणि त्यांच्या भावानं केली आहे। या प्रकरणी त्यांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे। नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी शिक्षण परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा दराडे यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या। त्यांनी एक दोन नव्हे तर तब्बल 44 पेक्षा जास्त जणांना गंडा घातलाय। या प्रकरणी हडपसर पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यातच गुन्हा दाखल केला होता। यानंतर जवळपास 6 महिन्यांनी शैलजा दराडे यांना अटक करण्यात आली। हडपसर पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा 334/23 420-406 प्रमाणे दाखल होता फेब्रुवारी महिन्यामध्ये। त्याच्यामध्ये पाहिजे असलेले आरोपी शैलजा रामचंद्र दराडे यांना या गुन्ह्यामध्ये तपास करणे अटक केलेली आहे आणि उद्यावेळी त्यांना मान्य न्यायालयात हजर करतो। या सगळ्या प्रकरणात दादासाहेब दराडेला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे। शिक्षिका म्हणून नोकरी मिळवून देण्याचा आमिष दाखवून दादासाहेब दराडे यांना एका महिलेकडून 27 लाख रुपये उकळले होते। मात्र महिलेला नोकरी न मिळाल्यामुळे तिच्या नातेवाईकांनी पोलिसात धाव घेतली। दादासाहेब दराडे गजाआड झाला आणि त्याच्या चौकशीतून शैलजा दराडे यांचं नावही समोर आलं। शैलजा आपली बहीण असल्याचं दादासाहेब दराडेनं सांगितलं होतं। सांगली सोलापूर या जिल्ह्यातील लोकांचे पैसे घेतलेले आहेत। काल त्यांना अटक झाली, पण ती कोर्टामार्फत आम्हालाही प्रयत्न करावा लागला सर्व जणांना मिळून। आता यापुढे आमची अशी शासनाला विनंती आहे की अटक झाली पण आमच्या सर्व शिक्षक लोकांचे घेतलेले पैसे परत मिळण्यासाठी सरकारनं आम्हाला मदत करावी आणि अशा शिक्षण खात्यातील अपप्रवृत्तींना रोखण्यासाठी कठोर कायदेशीर यांच्यावर कारवाई व्हावी। दादासाहेब दराडेशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा शैलजा दराडे यांनी केलाय। तसंच त्याच्याशी अधिक व्यवहार करू नये अशी नोटीसही शैलजा दराडे यांनी ऑगस्ट 2020 मध्येच प्रसिद्धीला दिली होती। मात्र तक्रारदारांनी हे प्रकरण लावून धरल्यानं अखेर शैलजा दराडे यांना सुद्धा अटक झाली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। दिवसभरातले महत्त्वाचे